म्हणजे अशी परिस्थिती. आम्ही फक्त वेळ आल्यावर दाखवतो आम्ही कोण आहोत, आम्ही वरती दाखवतो आम्ही कोण आहोत. या ठिकाणी या यरुशलेममध्ये जे गोष्ट करत आले हे ते दाखवतात. आम्ही तुझी वाट पाहत होतो, आम्हाला फार तुझी गरज होती, आम्हाला फार तुझी गरज होती. आम्ही तेच आहोत ज्याच्याकडे तू आला. आमच्याकडे 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 आमच्याकडे. आणि ज्या वेळेस वेळ आली त्यावेळेस प्रभू त्यांच्याकडे जातो. आणि काय तुम्ही ऐकलं नाही मला, तुम्ही ऐकलं नाही मी काय म्हटलं. ही यहुदी लोक आहेत ना, येशू का आला माहिती का? तो म्हणतो मी हरवलेला. इथं वाचा बरं, पुढे गेला लोकशुभवर्तमान 19:10 वाचा. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास. वाचला तुम्ही? आता मी तुम्हाला सांगतो, मनुष्याचा पुत्र येशू कुठून आला? स्वर्गातून. कोणासाठी आला? हरवलेल्यांना. कोणासाठी आला? हे लोक म्हणतात मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो, पण कोणता परमेश्वर हे त्यांना माहितीच नाहीये. आणि ज्यावेळेस परमेश्वर त्यांच्या समोर आला, याने हाक मारली, परमेश्वरा तू ये, आमच्या काय म्हणतात परिस्थितीची दखल तू घे. परमेश्वरा तू ये, आमच्या आजाराची दखल तू घे. परमेश्वर तू ये, आम्ही राजलेत, आम्ही गाजलेत, आम्ही बंधनात आहेत, आम्ही श्रापात आहेत, तू आमच्यासाठी ये. त्यांनी उपास केले. कोणी वेगवेगळ्या, प्रत्येक वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक देवाला हाक मारतात माहिती. आणि ज्यावेळेस देव येतो त्यावेळेस हालेलुया. मला सांगू द्या, जर तुम्हाला पाहिजे असेल एक लक्षात ठेवा, देवाच्या बागेत, देवाच्या चरणात, देवाच्या वचनात आणि देवाच्या आज्ञेत मिळा. एकही आज्ञा, हालेलुया, एकही आज्ञा मोडू. बायबल असं सांगतो, आदामाने फळ खाल्लं म्हणजे त्या ठिकाणी एक आज्ञा, एक फळ खाल्लं, काय केलं त्यांनी? एक आज्ञा. आणि त्या आज्ञा मोडण्याचा परिणाम इतका भयंकर झाला, ते फक्त नर आणि नारी त्या बागेतून बाहेर गेली नाही, त्याची येणारी पिढी सुद्धा त्या बागेतून बाहेर. येतं लक्षात? येणारी पिढी, मी असं ऐकलं की जे 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 आता आजी आजोबा आहेत ते त्याच्या लेकराचा विचार नाही करत, आता नातवंडाचा विचार. हा का नाही? खरंय चुकतं. आपण बरोबर आहे, लेकराचं लहानपर्यंत करतात, नंतर एकदा लग्न झालं, त्यांना लेकर झाले, तर मग आता त्याचा विचार नाही करत, मुलाचा किंवा मुलीचा, आता फक्त नातवंडाचा विचार करतात. हा का नाही? त्याच्या भविष्याचा विचार, त्याला चांगले संस्कार देण्याचा विचार करतात. बरोबर. मग या ठिकाणी आदामाने विचार केला नाही, म्हणून त्याची येणारी पिढी पिढी त्यात आपण पण देवाने तरी म्हटलं की आता तुम्ही जे हरवलेले पापात जगामध्ये तुम्हाला शोधायला काय आलो शोधायला तुम्ही देवाच्या समोर म्हणून मी तुमच्यासाठी योजना आखल्या, परंतु जग तुमच्यासाठी वेगळी योजना. मी तुम्हाला सांगतो तुम्ही चर्च जे तुम्हाला सांगतो चला आपण तुम्हाला हकीकत सांगतो. मला 10 दिवसाचं एक दुसऱ्या गाडीवर मला बोलवलं, दिवसाला 1000 रुपये. 10 दिवसाचे किती झाले? किती झाले? 10,000 रुपये. खाणं पिणं राहणं सगळं त्यांच्याकडे. जायचं होतं गोव्यात, त्यात ड्रायव्हर माझा झाला. येतं लक्षात? आज प्रभू आजपासून जायचं, आज प्रभू वचन. त्या व्यक्तीने फोन केला की येतोय 10,000 रुपये तुला. मी आजच्या एका दिवसासाठी 10,000 रुपयाला नका म्हणून. तुमच्यासारखाच मनुष्य का मला स्वर्गातून पैशाचा पाऊस भरणार? ऐकताय तुम्ही? होणार आहे का? मला घर भाडे, मला गाडीचं भाडे, मला येणं जाणे, मला अजून काय म्हणू शकतो आपण, मला लेकराचं दवाखान्याचा खर्च आहे, मला घरामध्ये राशन आणण्याचा खर्च आहे, मला काय म्हणू शकतो आपण आता इतर बाकीचा मोबाईलचाही खर्च आहे. असे भरपूर खर्च आहे. नको तुम्हाला 10,000 रुपये 10 दिवसात मिळते. 10,000 रुपये तुम्हाला सांगतो, 10,000 रुपये झटक्यात माझे 1 महिन्याचं घर भाडं, 1 महिन्याचं गाडीचा हप्ता भेटला. 10,000 रुपये कमायला किंवा ते यायला आता किती दिवस वाट पाहावा लागतात येतं का हे सुद्धा माहिती नाही. एक जण म्हणतो चर्चला चला. आता काय काय चर्चला काय? आज प्रभूचा दिवस आहे, शब्दात मोडायचा, शब्दात प्रभू वचन, आता पुढे जायचं, आज चर्चला यायचं. मस्त चर्चला आले की तुला आशीर्वाद.
असले मी जातो लगेच दुसरा एक जण येतो. चला पिक्चरला जाऊ, आज लय भारी पिक्चरला. तुम्ही हकीकत आहे बरं का, हसण्यासारखं नाहीये, परंतु तुम्ही हसताय चांगली गोष्ट, थोडस मनोरंजन होईल, परंतु हकीकत आहे नाही. चला पिक्चर तुम्ही बघत नसाल कदाचित. अरे आज आपल्या भावाचं लग्न आहे, पत्रिका घरी आली, ऐकताय तुम्ही, पत्रिका आणून दिली, नाही गेले तर म्हणजे आपल्या लग्नाला यायला नाही मजा काय का, लग्नाचं पण नको, चुकीचं दुसरं काही, हा दुसरं अजून खरंय खरं. मला सांगा, मी देवाकडे आणतो, आम्ही दुसरा कुठं नेतोय, आता बस खाली. आता आम्ही दोघं निघून गेलो, मी निघून गेलोय आणि दुसराही गेलाय. आता यांनी ऐकलं कोणाचं माहिती नाही, तू माझ्याकडे आला असता तर गोष्टी वेगळी होती, पण ऐकलं तर मी दुसऱ्याच आहे. ते एक तर पिक्चरला गेला नाही, तर लग्नाला गेला नाही, तर फिरायला गेला नाही, तर पिकनिकला गेला. आणि तुम्हाला मला सांगू द्या, 2 ते 3 दिवस त्याच्या आनंदात गेले. जोपर्यंत पैसा होता आनंदात गेले, जोपर्यंत मित्रासोबत होता आनंदात गेले, जोपर्यंत लग्न होतं ना 3-4 वाजेपर्यंत, 3-4 घंट्याचं, तोपर्यंत त्याला चांगलं वाटलं. कारण मैफिल होती, येऊन कोणी भेटायचं, गाळा भेटायचं, कसं आहे बरं आहे का, ज्याची भेट झाली नाही तर येऊन भेटायचं, चांगलं जेवायला मिळालं असेल. पण तुम्हाला सांगू का, 3-4 दिवसाच्या नंतर ते आजारी पडले, इतके आजारी पडले, दवाखान्यात न्यायची वेळ आली, दवाखान्यात गेलं, पैसे खर्च केले, परंतु तिला बरं वाटलं नाही. मग शेवटी तिला एका बाळकाला फोन केला, एका व्यक्तीला फोन केला, मला आज चर्चला यायचं. मी ती चर्चला येते, हात ना करते, पण बरंच होते. परत दुसऱ्या ड्रायव्हर येतो, बरंच होतो. परत तिसरा ड्रायव्हर येतो, हात ना करते, पण बरंच होतो. शेवटी आपण दुसरीकडे तिकडे जातो, बरंच होतो. शेवटी आता देव सोडताना दुसऱ्या देवाला तिथं जाऊन बरंच होतो. ऐकताय तुम्ही, माझी शेजारी ख्रिस्ती व्यक्ती आहे, आपल्यातल्या नाही पण ख्रिस्ती व्यक्ती आहे. सण आला तर ते सण साजरा करतात, काय आलं की ते साजरा करतात. तुम्हाला एक सांग, काल त्यांच्या घरात वाढदिवस होता, एकच मिनिट आमची इथं ते राहतात, मध्ये मी राहतोय, माझ्या शेजार अजून एक पाळक राहतो, आम्ही 2 पाळक शेजार राहतो, एकच मिनिट आहे. आमच्या घरमालक जो आहे त्याची पत्नी देवात, तो देवात नाही, परंतु आता दुसऱ्याला तो विरोध करत आणि त्याचा दुसरा जो भाडे करू ते प्रभू म्हणायचं. पण तुम्हाला मला एक सांगू देत, रविवार आला की ते ख्रिस्ती होता, रविवार गेला की ते समजून घ्या ते ख्रिस्ती नसतात. काल वाढदिवस होता, पातीला बिर्याणी विकत आणली, ऐका काय सांग, बर्थडे साजरा करण्यासाठी त्याचे नातलग आले, त्याचे मित्र आले, त्याचे मैत्रीण नाही, त्याचे लग्न झाले, मैत्रिणी मित्र मंडळी आले. आणि काय झालं माहिती, आल्याच्या नंतर मस्त त्यांचं धिंगाणा झाला, मस्ती झाली, बिर्याणी खाल्ली, त्यांना चांगलं वाटायला लागलं. संध्याकाळी बाळकाला फोन, बाळकाला घरी बोलवलं, जसं तसं सगळं झाडू बिडू मारून एकदम मोकळे झाले, एकदम फ्रेश घर झालं, जसं काहीच आता सुरुवात करायची वाटत. आम्ही शेजारी, आम्ही आमच्या घराला बसतो, कारण आम्ही पाहिलं ते धिंगाणा वगैरे, आपल्याला त्याचा काही विशेष नाही, आम्ही आमच्या घरात बसतो. नंतर आणि ज्यावेळेस मी बाहेर जाऊन पाहतो त्यावेळेस मला आराधण्याचा, म्हणजे घरातच आराधण्याचा आवाज आला म्हणून मी बाहेर आलो. मला आता हे घरी सगळे गेल्याच्या नंतर आपल्या आपल्यामध्येच आराधना करतो, बाहेर जाऊन एक सेवक आहे आणि मस्त आराधना चालू आहे. आराधनेमध्ये इतके लीन झाले, इतकं नम्र झाले, तुम्ही पाहताला तुम्ही म्हणता खरंच या ठिकाणी अभिषेक होता. काय उतरणार आहे, आत्ताच पवित्र आपल्या स्पर्श होणार आहे, लगेच अन्न भाषेत बोलतील. हालेलुया, इतकी आराधना झाली, इतकं शांत झालं, वचनाला सहवास, इतकं मन लावून ऐकत. मी घराची खिडकी उघडी ठेवून तमाशा पाहतो, जे खरं ते तुम्हाला सांगतो. एक एक व्यक्ती जसं राहतो तसं खिडकीतून डोकून पाहतो, काय यांचं.
आता मला सांगा, अंजिराचं झाड आणि ती व्यक्ती सेम नाही का? कमी सांगताना उदाहरण देताना चुकलं, सेमच. पण मी जर सांगायला गेलो तर ते वाईट वाटत, माझा त्यांचा काही संबंध नाही, परंतु देवाच्या दृष्टीत माझा संबंध येतो. तुम्हाला एक सांगू का, बायबल हे सुद्धा सांगते, एक लक्षात ठेवा, बायबल हे सांगते की एकदा समजून सांग, दोनदा समजून सांग, तीनदा समजून सांग, वारंवार समजून सांग, सांगून हे सुद्धा असेल सोडून ऐकताय तुम्ही. त्यासाठी बायबल मध्ये वचन आहे. मला सांगा, यहोदा इस्करियोत कोण होता? कोण होता? त्याचा व्यवसाय काय होता? तुम्ही समजून घ्या, तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला पुढे तुमच्या लक्षात येईल. यहोदा इस्करियोत हा जर शिष्य होता, शिष्य बनण्याच्या अगोदर कोण होता? पटकन सांग, वेळ नका घालवा, आपल्याला प्रोफेशनल करून जायचं. कोण होता? नाही माहिती? बघा, प्रत्येक शिष्य येशूच्या कोण ना कोण, एक जकादार होता, कोणी मासे पकडणार होता, कोणी वैद्य होता, कोणी वेगळं होता, कोणी वेगळं होता. तसा हा यहोदा इस्करियोत सुद्धा काहीतरी काम करत होता. तो म्हणजे पैसा चोरणारा. ऐकताय? कोण होता? तुमच्या लक्षात घ्या. तुम्ही मी हे बोललो ना शब्द, तुम्हाला पटकन आठवलं पाहिजे. अरे, एक स्त्री येशूच्या डोक्यावर अलबास्त्र कुपी फोडते, त्यावेळेस तो रागवतो आणि म्हणतो, तुला कळत कसं नाही, हे कशाला फोडलंस? हे जर गरीबाला दिला असता, विकला असता, त्याचे 4 पैसे आपल्याला मिळाले असते. तुम्हाला सांगू, कारण पैशाचा व्यवसाय त्याच्याकडे, प्रभूने त्याला खजिनदार केलं, पैसा त्याच्याकडे सांभाळण्यासाठी दिला, पैशाची देखभाल तो करायचा. त्याला माहिती, आता येतं 300 आले की सांगायचे किती? सांगायचे किती? ते थोडी येणार माझ्यासोबत बघायला, हे त्याचा व्यापार होता. म्हणून तो काय म्हणतोय, ती फोडली कशाला? विकली असते, त्या पैशातून गरीबाला मदत केली असते, कारण त्याच्यातून 2 पैसे याला निघले असते. इकडं पुढचं सांगतो, ऐकताय तुम्ही? हा तो होता. परंतु तुम्हाला सांगू द्या, येशूने त्याला वारंवार संधी दिली, सुधर. पण एक दिवस असा आला की त्याने येशू बरोबर विश्वासघात केला. येशूने फिरून त्याला परत बोलवलं नाही, येशूने त्याच्यासाठी प्रार्थना केली नाही, येशूने त्याला हाक मारली नाही, येशूने त्याला परत ये म्हणलं नाही, फक्त एवढंच म्हटलं, त्याचं ते पाहिजे, त्याचं तुला काय करायचं. अनेकांनी त्याच्यासाठी विनंती केली, प्रभूजी त्याला घ्या, तुला त्याचं काय करायचं. आणि एक वेळ अशी आली की त्याने आत्महत्या केली, त्याचं पोट मधून फाटलं. असे बरेचसे उदाहरण. ज्यावेळेस तुम्ही सांगून जर तो व्यक्ती बदलत असेल तर ह्या व्यक्तीने सुधारायला पाहिजे. तुम्ही देवाचा तमाशा नका. आमच्या घरात आमच्या मालकिनीचं त्यांचंच उदाहरण सांगतो. त्यांचं पूर्णपणे पूर्ण याड, सगळ्यात मोठा पूर्ण याड. पण त्यांना देवाबद्दल कळलं, देवात आले आणि त्यांच्या विश्वासाने तो इतका मुलगा बरा झाला. मी सांगतो 70% बरा झाला. त्यावेळेस त्या मुलाच्या वडिलांनी पण सांगितलं, आता मुलाचा वडील आमच्या समोर नाही, पण त्याच्या पत्नीला देवाला देण्यासाठी विरोध करतो, कारण जात आडवी. मग याचा सण आला की ते सण करणार, हे आलं की ते करणार, ते आलं की ते करणार, ते आलं की ते करणार. पण रविवार आला, मी सांगितल्याप्रमाणे हिरवगार आले लक्षात. एकदम हिरवगार म्हणजे कसं, टवटवीत. तुमच्या शब्द ध्यानात ठेवा, टवटवीत म्हणजे कसं, एकदम पवित्र. आता माझे ख्रिस्ती लोक कशी ओळखू येतात माहिती का? आजकाल रंगीत साड्याने नाही बरं, एक तर डोक्यावर पांढरा स्कार्फ घेतलेली. आम्ही आमच्या पालकांमध्ये कोणी पांढरा जागा घातला, पांढरा ड्रेस घातला किंवा एखादी शबनम बॅग दिसली की समजायचं ते बँकेवाला जरी असला समजा पाळत नसते बरं का. ऐकताय तुम्ही? लगेच ओळख येते. शिक्का आपण म्हणतो, शिक्का लगेच ओळखू, तशा पद्धत ड्रायव्हर आले की लगेच ओळखू. चालणार आहे म्हणते, हा ख्रिस्ती फार वाईट वेदना वाटतात. तसं येशूला झाडाकडे पाहून वेदना झाल्या. त्याला वाटतं की ते लोक जे काय करणार, त्यांच्याकडे आले, त्यांना फळ, यांनी मला बोलवलं की त्यांच्याकडे गेलो. यांनी बोलवलं नसतं तर मला गरज होती स्वर्गातून खाली उतरायची. त्यांनी मला हाक म्हणून मी गेलो. यिर्मयाह 33:3 काय सांगतो तुम्हाला? हाक मार
तुम्हाला हाक मार, कदाचित तुम्ही कितीतरी वेळेस देवाला हाक मारली असेल, तुमच्या लक्षात नसेल, तुम्ही विसरला असाल. जे विसर तुम्ही आतापर्यंत विश्वासात आल्यापासून अनेक वेळेस हाक मारले असेल. तुम्ही प्रार्थनेसाठी हाक मारली, बरं होण्यासाठी हाक मारली, तुम्ही श्रीमंत होण्यासाठी हाक मारली, काय म्हणू शकतो आपण, शापातून मुक्त होण्यासाठी हाक मारली. देवाने ते हाक ऐकले. परंतु तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुमच्याकडे आला तुमचं काहीच नाही म्हणून काय करसाल, तुमच्या फळ असलं. पहिला आशीर्वाद काय दिला, फल. फल म्हणजे फळ तुम्हाला आले पाहिजे. वाचा कलर 5 वाक्य काढून ठेवलं, 5 वाक्य 22 फळ. आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद. माझ्यासोबत बोला, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. हे 9 फळ आहेत. आज आपल्यामध्ये हे फळ आहेत. येशू तुमच्याकडे येतोय, तुमच्याकडे फळ आहे. येशू तुमच्याकडे येतोय, हे फळ तुमच्याकडे आहे. हे फळ आहे. आशीर्वादित कोणाला पाहिजे? तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुमच्याकडे येतोय ना, आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही. त्याला तो येणार, परंतु जर तुमच्यात दिसला नाही तर तो वापस जाणार. तुम्हाला मिळेल का आशीर्वाद? मिळेल का आशीर्वाद? काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? तुम्ही फक्त 9 फळ जे मी तुम्हाला सांगितले, हे फळ आणायचे. म्हणजे तुम्हाला काही करायचं नाही, फक्त तुमचा स्वभाव तशा पद्धतीने करायचा. एखादा व्यक्ती दुश्मन जरी दिसला तर प्रीती करा. प्रीती करा म्हणजे तो तुम्हाला मारतोय तरी तुम्ही त्याच्या समोर जाता, तसं प्रीती थोडीशी वेग. प्रीती म्हणजे काय की चला, तो तुमच्याकडे पश्चाताप भावनेने आला, तुम्ही त्याला क्षमा करा. प्रीती म्हणजे काय, जर समोरचा ठीक आहे तुमचं त्याने वाईट केलं, पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर नका देऊ, सोडून द्या त्याच्या जागेवर. पण ज्यावेळेस तो तुम्हाला घातपात करायला येईल त्यावेळेस निश्चित डुकराच्या कळपात येते, लक्षात. त्यावेळेस निश्चित डुकराच्या कळपात. जोपर्यंत तुमच्यावर घातपात होत नाही तोपर्यंत त्याच्या हवालीत नसतो. दुसरं काय लिहिलं, आनंद, प्रीती, आनंद. ही सुद्धा दुःख असू द्या, हरकत नाही, तुम्ही आनंद द्या. मी मगाशीच म्हटलं ना, आपण काय म्हटलं, कोणी काय विचारलं, काय चाललं, पण ते बरं सांगताना सुद्धा आपल्या अर्थ करत ते म्हणतात. एक जण असं म्हणतात बघा, खोटं बोल खोटं बोल पण कसं, तुम्ही ते चेहऱ्यावर दुःख घरात दाखवून तुम्ही सांगा आनंद द्या. आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसू द्या, ते आनंद आहे. आनंद मी वाटतं म्हणतो मी लय आनंद आहे, पण अजून ते सगळ्या समोरच्याला दिसतं. काय ना ऍक्टिंग करता येत नाही, ते सापडलं जात. असं नाही, आपण करतोय पूर्ण पक्के. परत तिसरं असं लिहिलं, शांती. ही शांती ठेवणं पतीच्या आणि पत्नीच्या हातामध्ये. हे आपल्या नर आणि नारी इतर लेकरांचा अजिबात विषय नाही, हे समजून घ्यायचं. कारण देवानी नर आणि नारी, स्त्री आणि पुरुष, थोडक्यात आपण अजून एक त्याला विरुद्ध करूया, पती आणि पत्नी. बरोबर, देवाने हेच निर्माण केलं ना, बरोबर ना, का पती पत्नी नव्हते, ते दोघं नवर बायकोच होते. पती आणि पत्नी, स्त्री आणि पुरुष, नर आणि नारी, ते दोघंच होते. त्यांच्यापासून पृथ्वी निर्माण झाली, म्हणजे हे दोघं पती पत्नी आहे. तर याचा अर्थ आहे, पती पत्नीच्या हातात आहे शांती ठेवा. तुम्ही तयार करा, स्वतःला तसं तयार करा, आणि ते एकच तुम्हाला करू शकतो, हे म्हणजे देवाची शांती. हे तुम्ही वचन घरात तुम्ही बोला, त्यांनाही प्रार्थना आवर्जून सांगा, प्रार्थना करा, आवर्जून सांगा, वचन वाचा, आवर्जून तुम्ही एकमेकांना जोडून चाललं पाहिजे. तर काय होणार आहे, सुरुवात नाही होणार, हळूहळू होईल. प्रयत्न करा. जगात अशक्य असं काहीच नाही, हे देवाचं वचन सांग. जगात अशक्य असं काहीच नाही. अजून एक गोष्ट, शेवटचं वचन वाचू, एब्री लोकासपत्र 11 अध्याय आणि 1 वचन. एब्री 11:1. हे सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आशीर्वाद मिळवायचा आहे, त्याच्यावर एक पर्याय आहे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची काय आहे, काय
परत एकदा विश्वास हा शब्द लक्षात ठेवा. विश्वास हा अशा अशा धरलेल्या ठरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल व न दिसणाऱ्या गोष्टीविषयीचा खात्री आहे. काय न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आणि भरवसा काय कशावर अवलंबून? विश्वास. कशावर अवलंबून आहे? तिथं लिहिलं स्पष्टपणे विश्वास हा न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे आणि भरोसा सुद्धा आहे. आशा. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. तुम्ही जे आजपर्यंत तुमच्या जीवनात पाहिलं नाही ना आणि जे तुम्हाला पाहिजे फक्त विश्वास ठेवा की तेव्हा आमच्या जीवनात हे घडू दे. आजपासून आमच्या जीवनात हे घडू दे. घोषणा करा. काहीच करू नका. फक्त घोषणा करा. घोषणाचा एवढा मोठा असर आहे ना. माझ्या प्रियानं चांगले चांगले काम त्या घोषणेने झालेले आहेत. जे अशक्य होणारे काम हे सुद्धा घोषणेने करून दाखवलेले आहे आणि घोषणाचा अनुभव मी स्वतः घेतला. फक्त घोषणा करा. घोषणा करणं म्हणजे तुम्ही काय करता त्या ठिकाणी टिकल्यात हे मला भेट हे मला भेट घोषणा करा. जर तुम्ही आजारी घोषणा करा मी बरा झालो मी बरा झालो मी बरा झालो मी बरा झालो मी बरा झालो. घोषणाशिवाय काहीच करू नका. घोषणा ते विश्वासाने करा. घोषणा म्हणजे ज्या न पाहिलेल्या गोष्टींचे तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. ही परमेश्वराची योजना. ही परमेश्वराची. आपण पाहिलेल्या गोष्टीच्या मागे लागतो देव तुम्ही न पाहिलेल्या गोष्टी तुम्हाला नाही. तुम्ही न पाहिलेल्या तुम्हाला एक छोटस साक्ष साक्षीच्या द्वारे मी तुम्हाला उदाहरण देतो. आम्ही पैठणला राहिलो होतो त्यावेळेस आम्ही सगळेजण रिक्षामध्ये बसायचो. मला आठवतंय का नाही पण मी पुढे बोलल्यावर लक्षात येईल. आम्ही रिक्षामध्ये बसायचो 4-5 जण आणि पैठणला राहून मारायचो. जागा आम्ही घर नव्हतो जागा पाहतो. कुठं भेटली कुठं भेटली कुठं भेटली कुठं भेटली. तुम्हाला माहिती 10 लाखांनी जागा चालू 11 लाखांनी जागा. हा का आता तुम्ही किती लाखाचं घर घेतलं ऐकताय का तुम्ही? मी काय सांग याने काय पाहिलं आम्ही काय पाहिलं मोठी जागा. आम्ही जागा पाहिली ना आम्ही ऐकली ना म्हणून आम्ही तिथं फिरलो. की आम्ही पाहिलं म्हणून आम्ही तिथं फिरलो. आम्ही फिरत राहिलो कारण ही आमची योजना होती की आम्हाला भेटावी आम्हाला अशी भेटावी इथं भेटावं तिथं भेटावं. आम्ही जायचं जिथं जागा प्लॉटिंग पडलं की घुसलो आम्ही जातो. परंतु तुम्हाला सांगू का 10 लाख रुपये सुद्धा त्यावेळेस आम्हाला फार वाटायचे. जर फार नसतं तर मी त्यावेळेस सांगतो आम्ही घेतली असते. फार वाटायचं 10 लाख. पण आज 10 लाख 3 पट जास्त 13 लाख फक्त जागाच नाही त्यासोबत हे तुम्ही पाहिलं होतं स्वप्नात पाहिलं कोणी तुम्हाला असं कर तुम्हाला भेटल असं बोललं तुमच्यासाठी भविष्यवाणी झाली. बघा मी काय सांगतो तुमच्यासाठी भविष्यवाणी झाली. हा का माझ्या बोलावं कधी जे करायचं ते सांगा. म्हणजे साक्षी तुमची साक्षीच्या स्वरूपात आपण बोलतो. मला उदाहरण द्यायचं. बायबल काय सांगतं विश्वास हा सगळ्या गोष्टीचा मूळ न पाहिलेल्या गोष्टीची आशा आणि न भेटणारा न विचार केलेल्या गोष्टीची खात्री हा विश्वास. याचं प्रत्येक मी तुम्हाला याची साक्ष तुम्हाला सांगतो. आम्ही फक्त मोठी जागा पाहिली 10 लाख आम्हाला जास्त वाटलं नाही घेतली कारण देवाची इच्छा ती नव्हती देवाची योजना ती नव्हती कारण ते आमच्या हिताचीही नव्हती. कदाचित आम्ही घेतली असते घर बांधायला कधी गेलो असतो हा खरं कदाचित आम्ही घेतली असते घर बांधायला कधी गेलो असतो कधी घर झालं असतं. पण आता ऐकलं आणि रेडीमेड आम्हाला सुद्धा तीच परिस्थिती. आम्ही सुद्धा जागाच पाहतो पण परत ऐकतच घर भेटलं. हा का ही देवाची योजना न पाहिलेल्या गोष्टीची खात्री देवा करतो. तुला पाहिजे ना घोषणा केली ना तुला हवंय ना मी तुला ते दिलं. फक्त काय द्या हे माझ्याकडले आशीर्वाद आहे. हे मी दिलेले तुम्हाला आशीर्वाद आहे आणि मी जो देतो कोणीही त्याचा हिरावून घेणार नाही. म्हणून आजपासून एक निश्चय करा तुमच्या विरोधात लाख दुनिया जाऊ द्या तुमच्या विरोधात अनेक जण जाऊ द्या तुमच्या शेजारचे जाऊ द्या तुमच्या घरातले जाऊ द्या तुमच्या भावकीतले जाऊ द्या तुमच्या नात्यातले जाऊ द्या. ऐका कोणीही जाऊ द्या स्त्री जाऊ द्या पुरुष जाऊ द्या भाऊ जाऊ द्या बहीण जाऊ द्या कोणीही जाऊ द्या जादू करणारा जाऊ द्या मंत्र करणारा जाऊ द्या कोणीही जाऊ द्या सेवक जाऊ द्या कोणीही जाऊ द्या. तुम्हाला सांगू द्या देवाने तुमच्यासाठी आशीर्वादाची योजना काय आशीर्वादाची योजना तो आशीर्वाद कोणालाही हिसकावून घेण्याचा काय म्हणतात सामर्थ्य शक्ती आणि हिंमत
अजिबात नाही. देवाने आदामाला आणि हवाला आशीर्वाद दिला होता आणि हिसकावून घेण्याची ताकद कोणात नव्हती, म्हणून शैतान फक्त एवढंच बोलतो, हे खरंय पण ते झाडाचं फळ खायचं नाही, हे खरंय. तो असं नाही म्हटलं घेऊन खा. तुम्ही नीट बायबल वाचा, अजूनही सांग नीट बायबल वाचा. ते कधीच म्हणलं नाही हे जाऊन फळ खा. तो म्हटलं देवाने असं तुम्हाला सांगितलं, हे खरंय का, पण ते झाडाचं फळ खाऊ नका. ते म्हणले नाही, देव म्हटलं सगळ्या झाडाचं फळ खा, पण या झाडाचं फळ खाऊ नको. त्याने विचारलं असं का, खाशील तर मरशील. तू मरणार नाही. खरंच बोलला, तू मरणार नाही. तू खोटा बोलला का, तुम्ही अजून नीट समजून घ्या. मी काय सांग, तू खोटा बोलला का, तू काय म्हणला, देव म्हणलं खाशील तर मरशील. ते एवढंच म्हणलं, तुम्ही खाल्लं तर मरणार, खाल्लं तर मरणार. आणि ते सिद्ध पण झालं. हवानी फळ खाल्लं, मेली. तिला कुठं गाडलं, तिच्यावर माती टाकली, तिचा 13वा 10वा 40वा काही झाला काहीच नाही ना, काहीच नाही झालं, कारण ती मेलीच नाही. ती मेलीच नाही. मग शैतान खोटं बोललो. मी तुम्हाला सांगितलं, अजूनही सांगतो आणि पक्क करा. तुमच्या जीवनात देवाने जर योजना आखली असेल तर कुठल्याही शैतानाच्या बापात ताकद नाही की ते हिसकावून घ्या. ऐकलं तुम्ही, कोणाचाच ताकद नाही ते हिसकावून घ्यायला. का आपण याच्या त्याच्या जीवावर एकमेकांवर पडतो. तिला असं त्यांनी हे केलं. एकच करा, तुम्ही देवावर तुम्ही येता आले, तुमचा हात ठेवला, तुम्ही खाली पडले, तुमचं लगेच बंधन तुटले, अजिबात नाही. हे बी समजून. याचे दोन प्रकार आहेत. एक अभिषेकाचा पण प्रकार होतो, एक बंधनाचा पण होतो, एक श्रापाचा पण होतो आणि एक अजून वेगळा पण प्रकार होतो. एक वेगळा 2 ते 3 कारण आहेत. त्याच्यामुळे आपण पक्का नाही सांगू शकत हा पडला कशाने. पक्का अजिबात नाही सांगू शकत हा पडला कशाने. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, आपण भतांड लावले, खेळ करत आहे आपण प्रत्येक गोष्टी देवाच्या वचनाच्या, देवाच्या भावनेशी. आणि मी म्हणतो, तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये विराजमान झालेल्या पवित्र आत्म्याला आपण आपल्या कृत्याने काय करतोय, दुःखित करत. तो आपल्यामध्ये तो तुम्हाला पाडायला अजिबात नाही आला, पण आपण हात ठेवतो आणि तो जर व्यक्ती पडला नाही, चार चौघ त्याच्याकडे बघतात आणि त्याला लाज वाटल्यासारखी वाटते, म्हणून तो म्हणतो आपण पडा. एक दुसरं कारण त्याला माहिती नसतं हात ठेवलंय. पण तुम्ही बघा, नुसतं एका गोष्टीला तुमच्या समोर टांगता काही ठेवा, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. मी एक म्हणतो, एका दोरीला काहीतरी खिळा बांधा, दगड बांधा आणि फक्त असं करा. मी हे आनंद भोगतोय आणि कृती केली, पडत नाही असं म्हणत नाही. देवाचा अभिषेक आला, तुम्ही पडणार का, तुम्ही उड्या सुद्धा मारणार. ही देवाचा अभिषेकाचं वेगळं काम आहे. परंतु जास्तीत जास्त 90% हा प्रकार वाईट दृष्टिकोनातून. बरेच जो आज पडतो तो उद्याही पडतो, तो वारंवार पडतो, कधी प्रार्थना करतो, पडतच राहतो, त्याला सवय लागली पडायची. आलं लक्षामध्ये. मी माझी सुरुवातीची साक्ष सांगतो. मी देवात आलो, देवात आल्याच्या नंतर प्रार्थनेत गेलो, प्रार्थनेत बसलो. अनेक वेळेस प्रार्थना व्हायला लागली, लोक पडायची, धपा पडायची, इतकं पडायचे. मला त्यावेळेस वाटत मी पडलं, डोकं बिकं पडलं, काय करायचं. त्यावेळेस मलाही असं वाटतं. मग मी काय करायचो, माझ्यावर प्रार्थना व्हायची, अशा हात ठेवायचे, मी थोडं फक्त असं करायचं, पण पडत नव्हतं. बॅलन्स करायचं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, माझं लक्ष कुठे आहे, पडण्यावर. मला पडायचं, मी निश्चय केला मला पडायचंच नाहीये, मी पडलंच नाहीये. मला लोक म्हणत तू पडतच नाहीये, मला माझ्यावर हातच येत नाही, तू पडणार कुठे तुम्ही. परंतु तुम्हाला सांगू का, आत्मा माझ्यावर कधीच चालत, तो पाडण्यासाठी आला नाही, मला उचलण्यासाठी आला. लक्षामध्ये, मला उचलून धरण्यासाठी, मला खाली दाबण्यासाठी. मी तुम्हाला अजूनही सांगतो, योसेफला खड्ड्यात टाकलं, खाली टाकलं, पण तो खाली पुढे आला. आत्मा खाली टाकण्यासाठी येत नाही, तो तुम्हाला उचलण्यासाठी. आणि देव हेच सांगतो, मी तुम्हाला स्वर्गात घर बांधलेलं आहे, तिथं नेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. खाली ठेवण्यासाठी ऐकताय तुम्ही, खाली ठेवण्यासाठी अजिबात नाही. आपण वेगळं केलं म्हणून माझ्या देवाच्या प्रिय वचन तुमच्या हातात आणि आशीर्वाद तुमच्या हातात. अनुवाद 19:30 वचन असं सांगतं, नीट ऐकायचं. अनुवाद 19:30 वचन असं सांगतं, पहा आकाश आणि पृथ्वी तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून सांगतो की तुझ्या समोर जीवन आणि मरण आहे,
श्राप आणि आशीर्वाद आहे आणि माझी इच्छा आहे तुझी वर येऊ. काढू ते वचन आणि मग मी आपण आपली बायबल बंद करूया. अनुवाद. ते 7:19 वचन. अनुवाद ते 7:19 वचन. एक एक शब्द आपण हा. आकाश आकाश व पृथ्वी व पृथ्वी तुझ्या विरुद्ध साक्षीला साक्षीला ठेवून ठेवून मी आज सांगतो की बस ऐका आता लक्षात ठेव कोणाच्या विरुद्ध हा की आता आपण प्रॅक्टिकल करूया कृती करूया कोणाच्या विरुद्ध इथं लिहिलं आकाश आणि पृथ्वी दोन वस्तू आहेत ते कोणाच्या विरुद्ध आहेत बोला ना माझ्याशी कोणाच्या विरुद्ध आहेत तुम्ही वचन नाही ऐकलं परत एकदा आकाश व व पृथ्वी यांना ह्यांना तुझ्या विरुद्ध विरुद्ध साक्षीला ठेवून मी मी आज सांगतो